नमस्कार मित्रांनो, सर्वांचं विजडम IAS MPSC या अकॅडमीमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन माहिती बघणार आहोत. तुम्हाला माहिती आहे MPSC कंबाईन मार्फत ASO म्हणजे सहाय्यक कक्ष अधिकारी हे पद तिथं तुम्हाला अवेलेबल आहे. या पदासाठी कशी तयारी करायची किंवा याचा सिलेबस काय आहे, यासाठी कट ऑफ किती जातो, या पदाबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. परंतु ही माहिती बघण्याआधी तुम्ही जर विजडम IAS या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या व्हिडिओला लगेच सर्वांनी लाईक करून टाकायचं आहे आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सर्वांनी सबस्क्राईब करून टाकायचं आहे. ठीक आहे, चला तर आपण ASO म्हणजे सहाय्यक कक्ष अधिकारी या पदाबद्दल एक एक माहिती आपण बघणार आहोत. तर चला बघा, तर ASO हे जे पद आहे त्यालाच आपण सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणजेच असिस्टंट सेक्शन ऑफिसर असं या पदाला संबोधतो किंवा म्हणतो. हे पद जे आहे मित्रांनो, हे पद महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयातील विविध प्रशासकीय विभागाच्या अखत्यारीत येते. तसेच ASO म्हणजेच सहाय्यक कक्ष अधिकारी हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अखत्यारीत सुद्धा येते. म्हणजे MPSCचा जो विभाग असतो, MPSCचा विभाग जो असतो त्या विभागाचा सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून सुद्धा यासाठी पोस्टिंग तुमची होऊ शकते. या पदासाठी पोस्टिंग तुम्हाला फक्त मुंबईमध्येच तुम्हाला या पदासाठी पोस्टिंग तिथे मिळते. तर मुंबईमध्ये मंत्रालय आणि MPSC या दोनच ठिकाणी तुम्हाला तिथं पोस्टिंग मिळू शकते. या पदावर नोकरी मिळवण्यासाठी तुम्हाला MPSC कंबाईन गट ब गट क ही परीक्षा द्यावी लागते. आता या परीक्षेचे टप्पे कुठले कुठले असतात, पद्धती काय काय आहेत, यावर सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. बघा, त्याआधी या पदासाठी म्हणजेच तुम्हाला ASO असिस्टंट सेक्शन ऑफिसर जर व्हायचं असेल तर तुम्हाला शैक्षणिक पात्रता तुमची काय असायला पाहिजे, तर मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी म्हणजे तुमच्याकडे डिग्री असायला पाहिजे. ही डिग्री कुठलीही असली तरी चालेल. जरी तुम्ही BA केलेलं असेल, जरी तुम्ही BCom केलेलं असेल, जरी तुमचं ॲग्रिकल्चरल झालेलं असेल, तुमचं ॲग्री इंजिनिअरिंग झालेलं असेल, हॉर्टिकल्चर झालेलं असेल, लॉ झालेलं असेल, कुठलीही डिग्री तुमच्याकडे असू द्या, तुम्ही या पदासाठी पात्र तिथे आहेत. महाराष्ट्र शासनाने पदवीचं समतुल्य म्हणून मान्य केलेली कुठलीही अर्हता कुठलीही चालेल. मग काही विद्यार्थी म्हणतात की सर आम्ही YCM यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाअंतर्गत आम्ही पदवी केली आहे तर आम्ही पात्र आहेत का, तर हो, यस, तुम्ही इथे पात्र आहात. तुम्ही YCMच काय कुठल्याही विद्यापीठामधून जर तुम्ही पदवी प्राप्त केलेली असेल तर तुम्ही या पदासाठी पात्र इथे आहात. बरोबर आहे. तर चला पुढचा टप्पा, वयोमर्यादा तुमची किती असते, तर बघा, जर तुम्ही अमागास म्हणजे ओपन गटामध्ये मोडत असाल तर तुम्हाला कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 38 वर्ष तिथे वयोमर्यादा आहे ASO या पदासाठी. त्यानंतर तुम्ही मागासवर्गीय म्हणजे जर तुम्ही OBC मध्ये असाल, जर तुम्ही SC BC मध्ये असाल किंवा तुम्ही अनाथ EWS किंवा खेळाडू असाल, माजी सैनिकमध्ये मोडत असाल तर 18 वर्षापासून तर 43 वर्षापर्यंत तुम्हाला तिथे वयामध्ये सूट देण्यात आलेली आहे. या पदासाठी बघा, दिव्यांग व्यक्तीसुद्धा पात्र आहेत, कारण हे पद कुठल्याही असं शरीर यष्टी कामाचं पद नाही आहे. तुम्हाला फक्त बसून ऑफिसमध्ये काम करावं लागतं. त्यामुळे इथं हँडिकॅप विद्यार्थ्यांना सुद्धा आरक्षण आहे. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त जर तुम्ही यापैकी कुणी असाल तर 18 वर्षापासून तर 45 वर्षापर्यंत या पदासाठी तुम्हाला वयामध्ये सूट देण्यात आलेली आहे. पुढे आहे अंशकालीन पदवीधर. जर अंशकालीन पदवीधरचं रिझर्वेशन तुम्ही या पदासाठी घेत असाल तर कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 55 वर्षापर्यंत तुम्हाला वयामध्ये ते सूट आहे. मर्यादा तुम्हाला यासाठी महत्त्वाची आहे, काही मुलांचं वय 35 क्रॉस करून गेले आहे आणि त्या मुलांना आत्ता वाटतंय की सर आम्ही ASO म्हणजे असिस्टंट सेक्शन ऑफिसर सहाय्यक कक्ष अधिकारी यासाठी तयारी करायची का. हो, जर तुम्ही ओपनमध्ये असाल तर +35 3 वर्षामध्ये तुम्ही कसंही या परीक्षेची प्रिलिम्स आणि मेन्स तिथं क्वालिफाय होऊ शकता आणि या ASO या पदावर तुम्ही तिथं पात्र आणि रिजू होऊ शकतात. त्यानंतर परीक्षा पद्धत काय असायला पाहिजे, परीक्षा पद्धत यासाठी महत्त्वाची आहे, तुम्ही जर ASO या पदासाठी सहाय्यक कक्ष अधिकारी या पदासाठी अभ्यास करत असाल तर तुम्हाला हे माहिती पाहिजे की या पदासाठी तुम्हाला किती परीक्षा द्याव्या लागतात. परीक्षा नंबर 1 म्हणजे पूर्व परीक्षा, परीक्षा नंबर 2 म्हणजे मुख्य परीक्षा. तुमची इथे कुठल्याही प्रकारची मुलाखत होणार नाही. यामध्ये तुमची मुलाखत नाही आहे तर शारीरिक चाचणीसुद्धा तुमची इथे नाही आहे. त्यामुळे बघा, पूर्व परीक्षा ही तुमची फक्त आणि फक्त 100 मार्काची असते, जे की कंबाईन असते ग्रुप B आणि ग्रुप C साठी. मात्र मुख्य परीक्षा ASO साठी ही वेगळी असते.
ही ASOसाठी परीक्षा असते तुमची 400 मार्कांची. इथं पेपर 1 सुद्धा होतो आणि पेपर 2 सुद्धा होतो. पुढे आपण डिटेल बघूयात पेपर 1 कुठला, पेपर 2 कुठला, परंतु त्याआधी पूर्वपरीक्षेचा अभ्यास काय असायला पाहिजे, अभ्यासक्रम कुठला असायला पाहिजे हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. तर बघा, पूर्वपरीक्षा महाराष्ट्र दुय्यम म्हणजे गट व अराजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा, याबद्दल परीक्षेची योजना बघा काय असते. प्रश्नपत्रिका तुमची एकच असते, 100 प्रश्न असतात आणि 100 तिथे गुण असतात. दर्जा हा पदवी लेवलचा असतो. माध्यम तिथे तुमचं मराठी असतं आणि इंग्लिशसुद्धा असतं. म्हणजे पेपर तुम्हाला इंग्लिशमधून, म्हणजे तेच प्रश्न तुम्हाला इंग्लिशमधून सुद्धा बघायला मिळणार आहे आणि तेच प्रश्न तुम्हाला मराठीमधून सुद्धा बघायला मिळणार आहेत. त्यानंतर परीक्षेचा कालावधी हा 1 तास म्हणजेच फक्त 60 मिनिटे असतात. तर 60 मिनिटामध्ये तुम्हाला तिथं 100 प्रश्न सोडवावे लागतात. म्हणजे एका प्रश्नाला तुम्हाला साधा 1 मिनिट सुद्धा तिथे मिळत नाही. त्यानंतर प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असते रे, तर वास्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे एक प्रश्न आणि त्याला 4 पर्याय तिथे असतात. यालाच आपण ऑब्जेक्टिव्ह लेवल असे म्हणतो, MCQs. ठीक आहे. चला, तर या परीक्षेसाठी अभ्यासक्रम कुठला कुठला असते. जर तुम्ही ASO व्हायसाठी तयारी करत असाल तर माझं तुम्हाला म्हणणं आहे की आतापासूनच तुम्ही MPSCची कंबाईनची तयारी चालू करा. कारण MPSC कंबाईनची जाहिरात ही ऑक्टोबर महिन्यात येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. त्यामुळे हा सिलेबस तुम्ही आत्ता जरी करून ठेवला तरी हा सिलेबस तुमचा वाया जाणार नाही. बघा, पहिला विषय आहे तुम्हाला चालू घडामोडी. यामध्ये तुम्हाला जागतिक तसेच भारतातील करंट अफेअर चालू घडामोडी तिथं करावं लागतं. विशेष करून महाराष्ट्राचं चालू घडामोडी तुम्हाला जास्त तिथं करावं लागतं, भर तिथं द्यावा लागतो. त्यानंतर नागरिकशास्त्र, यालाच आपण राज्यघटना असे सुद्धा म्हणतो. बरोबर आहे, राज्यघटना असे सुद्धा म्हणतो. भारताच्या राज्यघटनेचा प्राथमिक अभ्यास म्हणजे भारताला स्वातंत्र्य 1947 मध्ये मिळालं, त्याच्या आधीचे तुमचे जवळपास 30 वर्ष आणि त्याच्यानंतरचे आतापर्यंत हे सर्व तुम्हाला इतिहास इथं विचारला जातो. राज्य व्यवस्थापन प्रशासन, इथं ग्राम व्यवस्थापन प्रशासन म्हणजे ZP जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, त्यानुसार महानगरपालिका, हा सर्व अभ्यास तुम्हाला यामध्ये करावा लागतो. त्यानंतर इतिहास हा तुमचा विषय आहे. आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास तुम्हाला तिथं करावं लागतं. बरोबर आहे. त्यानंतर भूगोल हा विषय तुमच्या पूर्वपरीक्षेमध्ये आहे. महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासक्रमासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे. त्यानंतर तुमची जिल्ह्याचं विभाजन कुठल्या वर्षी झालं यावरती सुद्धा तुम्हाला तिथं प्रश्न येतात. त्यानंतर अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती हे तुमचं भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये येतं. त्यानंतर शासकीय अर्थव्यवस्था, यामध्ये तुमचा अर्थसंकल्प म्हणजे तुम्हाला बजेट जो 2024चा 2023चा दोन्ही बजेट तुम्हाला तिथं करून ठेवावं लागतील. लेखापरीक्षण, गॅड म्हणजे काय होतं ते तुम्हाला करायचं आहे. सामान्य विज्ञानमध्ये फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, झुलॉजी आहे, बॉटनी आहे आणि हायजीन म्हणजेच तुमचं आरोग्यशास्त्र आहे. सायन्स हा विषय सुद्धा तुम्हाला तिथे इम्पॉर्टंट असतो. त्यानंतर शेवटचा आणि मार्क देणारा विषय मी यासाठी म्हणतो याला, तुम्ही बुद्धिमत्ता आणि अंकगणितचा जर अभ्यास केला तर तुमचे प्रश्न कमी चुकण्याची चान्सेस असते. तिथं मार्क तुम्हाला फुल ऑफ मार्क मिळतात. बुद्धिमापन चाचणीमध्ये उमेदवार किती लवकर अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न तुम्हाला तिथे विचारतात. अंकगणितमध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, पूर्णांक, टक्केवारी, इथे तुम्हाला नफा तोटा, बरोबर आहे, नफा आणि तोटा यावर, लसावी मसावी यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. आता ही झाली तुमचं पूर्वपरीक्षा. तर पूर्वपरीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग असते, ही 1/4 असते. ओके, 1/4 तुमची मार्किंग असते. म्हणजे 0.25 तुमचा प्रश्न चुकला तर तुमचे मार्क तिथं निगेटिव्ह म्हणजे कट होतील. त्यानंतर मुख्य परीक्षा ही खूप महत्त्वाची आहे, कारण या परीक्षेमध्ये तुम्हाला ASO जर व्हायचं असेल, तुम्हाला ASO म्हणजे सहाय्यक कक्ष अधिकारी जर व्हायचं असेल तर तुम्हाला फक्त मेन्स, प्री आणि प्री नंतर मेन्सच तुम्हाला क्वालिफाय करायचे आहे. त्यानंतर कुठल्याही प्रकारचा तुमचा इंटरव्ह्यू नाही आहे. त्यामुळे मेन्स ही परीक्षा खूप महत्त्वाची आहे. बघा, ह्या परीक्षेमध्ये मेन्समध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिकांची संख्या किती असते, 2 पेपर द्यावं लागतं. आधीच सांगितलंय. पेपर क्रमांक 1 200 गुण, पेपर क्रमांक 2 200 गुण, असे टोटल तुमचे 400 गुणांची परीक्षा होते. बघा, पेपर 1 मध्ये तुम्हाला मराठी राहतं, इंग्लिश राहतं. मराठी 50 प्रश्न 100 गुण, इंग्रजी 50 प्रश्न 100 गुण,
मराठी हे 12वी लेवलचं राहतं, इंग्लिश हे पदवी लेवलचं राहतं. मराठीचा पेपर मराठीमध्ये होतो, इंग्लिशचा पेपर इंग्लिशमध्ये होतो. 1 तास तुम्हाला इथं राहतो. 100 प्रश्नांसाठी 1 तास पेपर नंबर 1ला. हे सुद्धा तुमची MCQचीच परीक्षा असते, MCQ लेवल. त्यानंतर दुसरा पेपर सामान्य अध्ययन, बुद्धिमत्ता चाचणी, 100 प्रश्न, 200 गुण, पदवी लेवल दर्जा, मराठी व इंग्रजी, 1 तास इथं आणि इथं परत तुमचं MCQ. असे 2 पेपरचे तुमचे 400 मार्क होतात. 400 मार्क जरी असले तरी प्रश्न तुमचे फक्त आणि फक्त 200च असतात. पेपर 1 वेगळा होतो, पेपर 2 वेगळा होतो. इथं नकारात्मक गुणदान पद्धती आहे. 1 चुकीच्या उत्तराकरिता 25% किंवा 1/4 एवढे गुणांमधून वजा करण्यात येतात. म्हणजे निगेटिव्ह सिस्टीम तुम्हाला तिथे आहे. त्यानंतर आपण काय करणार आहोत, मुख्य परीक्षेचा पेपर 1चा अभ्यासक्रम काय दिलेला आयोगानं तो पण बघणार आहोत. मराठी आणि इंग्रजी या विषयामध्ये खालील घटक उपघटकांचा समावेश असेल. मराठीचे तुमचे 50 प्रश्न आहे, विसरू नका. या 50 प्रश्नासाठी सर्वसामान्य, शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्यप्रचार यांचा अर्थ, उपयोग तसेच उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे. त्यानंतर दुसरा विषय तुमचा इंग्लिश प्रश्न आहे 50, 100 मार्कासाठी. कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ इडम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग अँड कॉम्प्रेहेन्शन ऑफ पॅसेज. हे तुमचा पेपर 1चा हा सिलेबस आहे. असाच पेपर 2चा सिलेबस काय आहे तो सुद्धा आपण बघूयात. तर बघा, पेपर 2 मुख्य परीक्षा ASOचा बघतोय आपण, असिस्टंट सेक्शन ऑफिसर म्हणजे सहाय्यक कक्ष अधिकारी. पेपर नंबर 2 मध्ये बघा, पहिला पॉईंट आहे सामान्य बुद्धिमापन आकलन. उमेदवार किती लवकर अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्याचे प्रश्न तुम्हाला असतात. बघा कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला या सेक्शनमध्ये विचारतात. तर बघा, एखादी महिला एखाद्या रात्री एकटी चालली आहे, तिला काहीतरी अडचण आहे, तर तुम्ही एक सामान्य नागरिक किंवा अधिकारी म्हणून त्यासाठी काय करू शकतात आणि तुम्हाला ऑप्शन दिल्या जातात 1, 2 आणि 3, 4 प्रकारचे. यामधून कुठलं ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करता यावर तुमचे मार्क असतात. इथे निगेटिव्ह मार्क नसतो या सेक्शनला, परंतु ज्याचं परफेक्ट आलं उत्तर त्याला 2.5 मार्क, ज्याचं थोडं चुकलंय त्याला 2 मार्क, त्यानंतर 1.5 मार्क असं ह्या पर्यायामध्ये. कारण त्याचे सर्वच पर्याय जवळपास बरोबर असतात, परंतु 100% पर्यायाला तुमचे 2.5 मार्क तिथे मिळतात. बघा, चालू घडामोडी, जागतिक तसेच महाराष्ट्रातील, भारतातील, अंकगणित आणि सांख्यिकी, इथे स्टॅटिस्टिक्स सुद्धा तुमचा विषय आहे. माहिती अधिकार अधिनियम 2005 आज अपडेटेड व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 म्हणजे 2005चा तुम्हाला RTI ॲक्ट, माहितीचा अधिकार आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हे दोन्ही नियम किंवा दोन्ही अधिनियम तुम्हाला अभ्यासायचे आहेत. त्यानंतर 5 नंबरचा पॉईंट आहे भारतीय संघराज्य व्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ व विधिमंडळ याच्यामध्ये तुम्हाला परत इथं राज्यशास्त्र करायचं आहे. त्यानंतर 6वा पॉईंट आधुनिक भारताचा, विशेष करून महाराष्ट्राचा इतिहास तुम्हाला 1885 पासून तर 1947 पर्यंत संपूर्ण इतिहास तुम्हाला तिथं अभ्यास करून घ्यायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये आणखी पॉईंट आहेत पेपर 2 मध्ये. तर पेपर 2 मध्ये 7 नंबरचा पॉईंट आहे भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल, पर्यावरण, त्यानंतर सामान्य विज्ञान, याच्यामध्ये अगेन तुमचं फिजिक्स, केमिस्ट्री, झू, बॉटनी, त्यानंतर दूर संवेदन, हवाई, ड्रोन, छायाचित्रीकरण म्हणजे इथं तुमचं GIS सुद्धा आहे. GIS असेल, कॉम्प्युटर असेल, हे विषय सुद्धा आहेत. त्यानंतर अर्थव्यवस्था व नियोजन, विकास विषयक अर्थशास्त्र, समग्र लक्ष्मी अर्थशास्त्र, भारतीय अर्थव्यवस्था, असे तुमचे जवळपास 9 पॉईंट या पेपर 2 मध्ये कव्हर होतात. 100 मार्काचा हा पेपर, वन्स अगेन 200 मार्कासाठी, 100 प्रश्नांचा पेपर 200 मार्कासाठी हा तुम्हाला पेपर राहणार आहे. त्यानंतर ASOचे आपण कट ऑफ बघणार आहे 2020चा, 2021चा आणि 2022चा. तर ASO म्हणजे सहाय्यक कक्ष अधिकारी पूर्व परीक्षेचा कट ऑफ, त्यावेळेस 67 जागा इथं होत्या. ओपनसाठी 54चा कट ऑफ गेलाय, 54.75. हा ओपन जनरलचा गेलाय. ओपन फिमेलला कट ऑफ गेलाय तुमचा 49 मार्क, 49.50. इथं SCचा कट ऑफ गेलाय 50.75. STचा कट ऑफ गेलाय जनरलचा 45. NTBचा कट ऑफ गेलाय 54.75. NTBला जागाच नव्हती त्यामुळे जनरलचा कट ऑफ आहे. त्यानंतर SBCचा कट ऑफ 49.75. NTCचा कट ऑफ 54.75. NTDचा कट ऑफ 54.75.
ओबीसीचा कट ऑफ 54.75, ईडब्ल्यूएसचा कट ऑफ 54.75, दिव्यांगचा कट ऑफ 42 आणि ब्लाइंडनेसचा कट ऑफ 43.28. तर हे कट ऑफ आहेत. एएसओचा कट ऑफ बघतोय आपण 2021चा टोटल 100 जागा होत्या. जनरलचा कट ऑफ आहे 23.75, म्हणजे एक मार्कानी जवळपास तुमचा कट ऑफ खाली आला. का खाली आला? कारण जागा ह्या वाढल्यात. असे प्रत्येक कास्टचे इथं कट ऑफ दिलेले आहेत. हे कट ऑफ तुम्ही तिथं बघून घेऊ शकतात. दिव्यांगाचा कट ऑफ तुम्ही बघू शकतात. दिव्यांग टाईप डी आणि ई मध्ये फक्त 10 मार्काचा 10.87 एवढा कट ऑफ आहे. त्यानंतर ऑर्फन म्हणजे अनाथ जर असाल तर 41.75, जवळपास 12-13 मार्कांनी कट ऑफ इथं कमी होतोय. त्यानंतर असिस्टंट सेक्शन ऑफिसर पूर्व परीक्षा ही 2022ची इथं 42+7 अशा 49 जागा आहे. इथं मी 42+7 का लिहिलं तर 42 जागा होत्या सर्व मंत्रालय, 42 जागा होत्या सर्व मंत्रालयातील. ओके, आणि 7 ज्या जागा होत्या ह्या तुमच्या MPSCच्या होत्या, त्यामुळे मी इथं 49 लिहिलंय. 42+7 बघा. जनरलचा कट ऑफ लागलाय 62.75, जवळपास 12 मार्कांनी इथं कट ऑफ मध्ये जंप घेतलेली आहे, हाईक घेतलेली आहे. जागा पण कमी झाल्या, कॉम्पिटिशन पण वाढली. फिमेलचा कट ऑफ महिला 58.75, SCचा कट ऑफ 60 मार्क, SCचा कट ऑफ कमी आहे थोडा, SC फिमेल 57, असे प्रत्येक कास्टचे तुम्हाला इथं कट ऑफ दिले. स्पोर्टचा कट ऑफ तुम्ही बघू शकता 52.25, इथं दिव्यांगाचा कट ऑफ 51, डी आणि ईचा 37 मार्क. ठीक आहे. त्यानंतर आपण काय करणार आहोत, कंपॅरेटिव्ह अनालिसिस करणार आहोत 3 वर्षाचं. बघा 2020 मध्ये 67 जागा होत्या एएसओच्या 2020 सहाय्यक कक्ष अधिकारीच्या 2020 मध्ये 67 जागा होत्या, 54.75चा कट ऑफ होता. वर्ष 2021 मध्ये 100 जागा होत्या, कट ऑफ 1 मार्काने फक्त कमी झाला. 2022 मध्ये 49 जागा होत्या, जागा 50% झाल्या, कट ऑफ 12 मार्काने वाढला. 2023 मध्ये तुम्हाला माहित असेल जवळपास तुमच्या 70 जागा होत्या आणि कट ऑफ गेला 64 पॉईंट काहीतरी. बघा एवढे कट ऑफ तुमचे वाढत आहेत. त्यानंतर विजडम आयएस MPSC कंबाईनची तयारी जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला इथं पेड बॅट घ्यायची असेल तर तुम्ही गुगलला जाऊ शकता किंवा गुगल प्ले स्टोअरला जाऊ शकता. तिथे जाऊन तुम्ही विजडम IAS हे आपलं ॲप इन्स्टॉल करून घेऊ शकता तुमच्या मोबाईलमध्ये. यावरती तुम्हाला बॅच MPSCची कंबाईनची करता येईल. त्यानंतर जर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट स्टडी करायचा असेल तर आपलं विजडम IAS MPSC हे यूट्यूब चॅनल आहे. या यूट्यूब चॅनलवर रोज लाईव्ह आपले जे फॅकल्टीज आहेत ते विषयानुसार हे रोज लाईव्ह फ्री लेक्चर घेतात. इथं तुम्हाला लेक्चर फ्री करायला मिळतील, त्यामुळे तुम्ही ते लेक्चर फ्री ऑफ कॉस्ट इथं करू शकता. जवळपास आपले 32-33 हजार सबस्क्रायबर तिथे आहेत. जरी तुम्ही आपलं हे विजडम IAS चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सर्वांनी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. साईडला अशी घंटी असते, या घंटी म्हणजे बेल आयकॉन, याच्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करायचं आहे, जेणेकरून अशाच व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुम्हाला ASO म्हणजेच सहाय्यक कक्ष अधिकारी या पदाबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. यानंतर सहाय्यक कक्ष अधिकारी यांचं प्रमोशन काय असतं, यांची पेमेंट स्लिप काय असते आणि यांची बदली किती वर्षानंतर होते, ही माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर आत्ताच तुम्ही या व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून तुम्हाला अशाच व्हिडिओचे नोटिफिकेशन घेण्यासाठी इथं बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून अशाच व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. तर धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.